हिरकणीच्या धाडसाची व मातृत्वाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते. परंतु ही हिरकणी कोण? तिचं धाडस तरी काय? चला तर मग पाहूया रुही अँड ग्रुपमधून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जावे आमच्या छोट्याशा हिरकणींसाठी. काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा जीव झाला चकवा चांदण आभाळा संग मातीचं नांदण जीव झाला चकवा चांदण दिवसाच दिस त्यात ताळया नभामध्ये दिवसाचं दिस त्यात ताळया नभामध्ये हो जगन हे न्यार झाले सगळं हे गार झालं जगन हे न्यार झाले जगन न्यार झाले. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. या पत्रपरिस्थिती तुमच्यामुळे मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलो नाही. कानी येते हात जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलो नाही. कानी येते हात जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. पश्चिमेचा कडा आहे तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा भाग तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली असं
माझं बाळ. अगं, आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला संधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राहिली. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कोणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.